इथं जाता आहे. ओके नेक्स्ट सम काय 3a प्लस 5b काय आणि काय माइनस 3a व्हाट इज ए क्या है 3a प्लस 5b बी क्या है 3a माइनस 5b समझ में आ रहा है क्लियर है चलो एक्सपेंशन करो सॉल्यूशन 3a ब्रैकेट मोटा ब्रैकेट घ्यायचा a प्लस b 3a प्लस ये काय आहे 3a प्लस 5b ब्रैकेट माइनस 3a माइनस 5 व्हाट इज समजलं आता a स्क्वेअर काय आलं आहे a स्क्वेअर म्हणजे काय 3a प्लस 5b स्क्वेअर ब्रैकेट 3a प्लस 5b ये तुम्हाला ते पता है दाखवून टाकलं ना 3a प्लस 5b प्लस ब्रैकेट स्क्वेअर 5b होल स्क्वेअर माइनस बरोबर है a स्क्वेअर क्या हाँ ये प्लस है ना प्लस a इंटू b तो काय आला है 3a प्लस 3a प्लस 5b 3a माइनस 5b बरोबर है प्लस प्लस 3a माइनस 5b होल स्क्वायर समझना था नहीं ए प्लस बी है ना ये माइनस है ना बी स्क्वायर है ना 3 माइनस बी 3 माइनस 5b कळलं का बघा आता परत लक्ष द्या फॉर्मूला काय ए क्यू माइनस बी क्यू ए माइनस बी ये ए है ये बी है ये ए माइनस बी करता है ए स्क्वायर 3a प्लस 5b का होल स्क्वायर बराबर है ठीक है फिर a इंटू बी क्या आएगा a इंटू बी तो 3a प्लस 5b इंटू 3a माइनस 5b फिर आता है b स्क्वायर तो क्या है 3a माइनस 5b समझ में आ रहा है देखो देखो चालू करो तो मेरे साथ आ रहा है पहले ये समझ नहीं जा रहा है तुझा जागे बस बड़ा तो क्या करना है a प्लस 3a प्लस 5b माइनस 3a माइनस 5b बरोबर है ओपन केला मी काय डाऊट आहे आता a प्लस b चा होल स्क्वायर काय ठीक है अब इसको हम सर इसमें क्या होगा क्या करेंगे x a स्क्वायर मतलब क्या आएगा 3a का स्क्वायर बराबर है 2ab प्लस 2 into 3a into 5b प्लस b स्क्वायर तो प्लस 5b 5b स्क्वायर समझ में आ रहा है कोई डाउट है ठीक है फिर आता है प्लस 3a क्या होता है प्लस 3a क्या होता है प्लस 3a स्क्वायर नेक्स्ट देखो a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर ये हो गया इसका हो गया ना भाई अभी देख ये 3a प्लस 5b इंटू 3a माइनस 5 तो क्या हो रहा है 3a स्क्वायर माइनस 5b स्क्वायर पहिले असं त्याला प्लेस करा की नंतर तुमचं कन्फ्युजन होणार नाही कळलं आता नेक्स्ट b स्क्वायर हो ना इथं काय होणार आहे 3a स्क्वायर माइनस 2
3a इंटू 5b प्लस 5b चा होल स्क्वेअर. समजलं का? जागा कमी आहे त्यामुळे जरा थोडंसं जरा कोपऱ्याला होतं का आलं. आता होईल जागा काही इशू नाही. 3a प्लस मायनस 3a गॉट इट. क्लिअर आहे. अभ्यास करा. ठीक आहे. समजलं. त्याने काय काय इथे काय राहिलं 5b प्लस 5b काय राहिलं 10b. कळतंय. ब्रॅकेट मोठाच ठेवायचा. अजून भरपूर बाकी आहे त्यापेक्षा. ठीक आहे. ठीक आहे. हा वेगळा ठेवा. ठीक आहे. चला 3a स्क्वेअर म्हणजे काय झालं 9a स्क्वेअर. बरोबर आहे. 3 5 जा 15 15 टू जा 30 30ab काय झालं समजलं. प्लस 25 b स्क्वेअर. कळतंय. काय डाऊट आहे. ठीक आहे. आता काय आलं प्लस 2ab म्हणजे याचं काय झालं 9a स्क्वेअर मायनस 25b स्क्वेअर. कळतंय. अरे जमतंय ना. स्टेप बाय स्टेप या काळजी घ्यायची बस. ठीक आहे. मधले साइन को पॅटर्न करता म्हणून म्हटलं 3a स्क्वेअर काय होणार आहे 9a स्क्वेअर. बरोबर आहे. 3 5 जा 15 15 प्लस 2 30ab काय होणार आहे मायनस 30ab. बरोबर आहे. प्लस 25b स्क्वेअर. कळतंय. a मायनस b नंतर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. कळलं. a स्क्वेअर नंतर 2ab बरोबर ना. सगळं मी लिहिलेलं कळलं. आणि काय b स्क्वेअर. कळतं का. समजलं का. तुम्हाला समजेल a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. कळतंय. आता कमी होत आहे. आता काहीच नाही. मोठं ब्रॅकेट मल्टिप्लाय होता. ठीक आहे. तर करूया आता हे सगळं 9a स्क्वेअर प्लस 30ab प्लस 25b स्क्वेअर प्लस 9a स्क्वेअर minus 25b square plus 9a square minus 30ab plus 25b square. ठीक आहे. हे म्हणजे काही मोठं रावण घडलंय. बघूया पहिले प्लस प्लस बघा मायनस होतं 9a स्क्वेअर 9a स्क्वेअर 9a स्क्वेअर किती आले 27a स्क्वेअर आले. काय आलं बघा अंडरलाईन करा 9a स्क्वेअर दिलं आहे 9a स्क्वेअर 9a स्क्वेअर. ठीक आहे. 9a स्क्वेअर आहे. ठीक आहे. 30ab प्लस 30ab मायनस गॉट इट. समजलं. 25b स्क्वेअर मायनस 25b स्क्वेअर केलं. कळालं. राहिलं काय प्लस 25b स्क्वेअर. समजलं ना. ए मायनस बी झालं ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे. आता याचं मल्टिप्लाय करा. काय येणार आहे 10b 270 a स्क्वेअर बी प्लस 250 बी क्यूब. हे आन्सर आलं.